तर मंडळी एवढी गर्दी बघून तुम्ही म्हणत असाल बुवा शाळेमध्ये नेमकं काय चालू आहे? तर चला सांगतो. तर दिगडी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज होता आनंद मेळावा आणि आपण त्याचा आनंद घेण्यासाठी आपण आलतो लगेच शाळेमध्ये. आपल्या मस्तपैकी आपल्याला एकीकडून खबर लागली की आज आनंद मेळावा आहे आणि खाया-पियाच्या गोष्टीमध्ये आपण काय कंजूसपणा करत नाही. त्याच्यामुळे उठले की सरळ इकडं आलो, तोंड धुतलं आणि आलो डायरेक्ट शाळेमध्ये जेवण बघण्यासाठी आणि नाश्ता वगैरे करण्यासाठी. काय भारी-भारी पदार्थ बनवले होते. पावभाजी हे ते. अरे भाई एक नंबर. याच्यामध्ये कोणतं नव्हतं हे बघा, मट्ट्यासहित अजून आलू पकोडा, ब्रेड पकोडा सगळं एकदम भारी. फारचं कामच नव्हतं. एक नंबर. पाणीपुरी म्हणा, हे वटाणे म्हणा, म्हणजे पौष्टिक होतं सगळं. एक नंबर होतं. खायला एकदम भारी वाटलं होतं. आणि हा आमचा हे नग भारी, यानं पण पाणीपुरी भारी बनवली होती. सचिन दानं आणि गणानं खाऊन पाहिली होती बा, आपण तर खाल्ली नाही अजून. मस्तपैकी सगळं भारी एकदम चालू होता कार्यक्रम. पावभाजी हे ते सगळं एक नंबर चालू होतं. याच्यामध्ये खिचडी म्हणा सगळंच. त्यानंतर आपली ड्युटी लागली होती शेतामध्ये, कारण की शेतामध्ये बेणं आतरायचं होतं आणि याचं खांडून ठेवलेलं आपल्याला सरी बाय सरी टाकायचं होतं. त्याच्यानंतर ट्रॅक्टर घेतला आणि मस्तपैकी आपण आलतो थडीला. एन्जॉय करत करत सगळं बेणं आतरून घ्यावं म्हणलं होतं. तर थोडंफार राहिलं होतं. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा काय वाटला कमेंटमध्ये सांगा. आपल्या पेजला फॉलो करा. जय महाराष्ट्र.